नमस्कार भावांनो, मी अमित. स्वागत आहे तुमचं आपल्या अमित पोर्लेकर JFX या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर. आजच्या या खतरनाक व्हिडिओमध्ये आपण ग्राफिक डिझाईन बॅनर कसा बनवायचा हे पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला 2 ॲपची गरज लागणार आहे. एक म्हणजे पिक्सेल लॅब आणि 2 म्हणजे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. या दोन्ही ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर इझिली मिळून जातील किंवा या दोन्ही ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तिथून तुम्ही इझिली ती डाउनलोड करू शकता. या डिझाईनसाठी लागणारे जे काही मटेरियल आहे ते देखील तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकद्वारे डाउनलोड करू शकता. मटेरियल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला 4 अंकी पासवर्ड लागणार आहे. तो त्या व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही. आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा भावांनो व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. त्यात आधी तुम्हाला पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला जे डिफॉल्ट आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे. डिलीट केल्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉट दिसेल. 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला ओपन डॉट PLP हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करून तुमची जी काही PLP आहे, म्हणजे जे काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PLP दिली आहे ती इथून ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर मी हे जे काही तुम्हाला डिझाईन करून दिले आहे ते दिसेल. डिझाईनमध्ये मी एक खतरनाक असा बॅकग्राऊंड क्रिएट केला आहे, तर तो तुम्ही बघू शकता. यामध्ये मी जो काही कलर वापरला आहे तो ग्रेडियंट कलर वापरला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की मी एका बाजूला पूर्ण ब्लॅक आणि या साईडला म्हणजे लेफ्ट साईडला मी हलकासा निळा म्हणजे ब्ल्यू कलर ॲड केला आहे, डार्क ब्ल्यू. त्यामुळे आपली जी डिझाईन आहे, डिझाईनचं बॅकग्राऊंड आहे ते एकदम खतरनाक पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्यानंतर जे काही मी ॲड केलं आहे ते आपली आहे नाव, जे काही DS दिसत आहे. यामध्ये तुम्हाला मी जे काही DS आहेत त्याचे फॉन्ट हे सिलेक्ट केले आहे, ते तुम्हाला इथे वरती दिसून जाईल. त्यानंतर मी याला एकदम ग्लो करण्यासाठी 3D शॅडो दिला आहे. तो रेड पद्धतीने दिला आहे, तो देखील तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर मी तुम्हाला ज्याचा इनर शॅडो आहे तोही इथे दिला आहे, त्याची सेटिंग तुम्ही इथून बघू शकता. जो काही इनर शॅडो आहे त्याची देखील तुम्ही इथून सेटिंग बघू शकता. त्यानंतर हा जो टेक्स्ट आहे ग्राफिक अँड डिझाईन, हा देखील नॉर्मल टेक्स्ट आहे. त्याची देखील तुम्ही साईज आणि ते बघू शकता आणि तो देखील त्याच्या करेक्ट खाली लावून दिला आहे, जेणेकरून आपली डिझाईन आहे ती एकदम परफेक्ट दिसेल. त्यानंतर मी एक बॉर्डर ॲड केली आहे आणि ती बॉर्डर देखील तुम्ही बघू शकता. बॉर्डर देखील तुम्ही बघू शकता किती फिट आणि मस्तपैकी बसले. त्यानंतर मी 2 पद्धतीने ज्या इमोजीस ज्या आयकॉन आहेत किंवा जे आपण काय बोलतात त्याला आयकॉन आहे, ते देखील आयकॉन मी इथे बसवलं आहे. ते देखील तुम्ही इथून बघू शकता. हे आयकॉन ज्यामुळे आपली डिझाईन आहे ती एकदम उठून दिसते या 2 आयकॉनमुळे. त्यानंतर मी जे काय आपलं ग्राफिक्स डिझाईनचं टेक्स्ट आहे ते देखील मी इथे ॲड केले आहे. त्यामध्ये मी तुम्हाला ग्राफिक्सचे टेक्स्ट ॲड केले आहे, त्याचं सेटिंगही मी तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये मी रोटेट -2 ठेवले आहे, जेणेकरून आपले रोटेशन हे एकदम योग्य पद्धतीने दिसेल. त्यानंतर तुम्ही देखील बघू शकता इथे डिझाईनचं टेक्स्ट आहे त्याला मी थोडी टेक्स्चर दिला आहे, जेणेकरून ते आपल्याला एकदम मस्तपैकी दिसून जाईल. यामध्ये मी टेक्स्चर असं ठेवलं आहे. त्यानंतर आपली जी काही टेक्स्ट आहे ते आपण खालची टेक्स्ट बघू शकता. त्याला मी आपल्याकडे पिक्सेल लॅबमध्ये मराठी फॉन्ट कमी आहेत, त्यामुळे मी ही देवनागरी श्रीदेवी फॉन्ट आहे ती इथे यूज केली आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बनवा आपली नवीन ओळख सोशल मीडियामधून, ही टेक्स्ट आपल्याला दिसून जाईल. या टेक्स्टमध्ये आपल्याला हा कोड दिसत आहे. हा कोड कसा घ्यायचा आणि कुठून घ्यायचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.
हा कोड मिळवण्यासाठी तुम्हाला बॅक घ्यायचा आहे आणि जी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन दिली आहे ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर ही ॲप ओपन करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिसेल त्यामधून तुम्ही ते फॉन्ट कन्वर्ट करू शकता किंवा जर तुम्हाला फॉन्ट कन्वर्ट करून हवा असेल किंवा माहीत नसेल तर कमेंट करा फॉन्ट कन्वर्टर आणि मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्याबद्दल बनवेल. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मी ही बॅकग्राऊंड जे आहे आपल्या डिझाईनची म्हणजे आपण काय काय तयार करणार आहोत किंवा आपण काय काय करणार आहोत याची मागचा बॅकग्राऊंड आहे तो देखील मी इथे दिला आहे ज्यामध्ये तुम्हाला डिझाईन अगदी मस्तपैकी दिसून जाईल. त्यानंतर मी इथे पिक्सेल लॅब आणि PS चा आयकॉन दिला आहे. पिक्सेल लॅबच्या आयकॉनला एकदम खतरनाक पद्धतीने दिसण्यासाठी मी थोडा रोटेट केला आहे त्याला 19 डिग्रीला आणि त्याला एकदम मस्तपैकी असा स्ट्रोक दिला आहे जेणेकरून तो एकदम भारीपैकी दिसून जाईल. त्यानंतर पिक्सेल लॅबची तीच सेटिंग आहे ती तुम्ही करू शकता. त्यानंतर खाली अधिक माहितीसाठी संपर्क ही टेक्स्ट टाकली आहे आणि आपला मोबाईल नंबर ते देखील तुम्ही इथे टाकू शकता एडिट करून. इथे मी त्याची टेक्स्ट लेअर मध्ये जाऊन इथे तुम्ही एडिट करून इथे जो काही तुमचा नंबर आहे तो कट करून हा नंबर कट करून तो नंबर टाकू शकता. त्यानंतर जो काही आपला लोगो आहे तो देखील तुम्ही इथे पाहू शकता. इथे मी जो माझा लोगो टाकला आहे तो कट करून तुम्ही तुमचा लोगो टाकू शकता आणि सगळी डिझाईन झाल्यानंतर तुम्ही इथे शेअर वरती